आणि ज्यावेळेस पावसाळा चालू होईल तेव्हा हे गवत हिरवगार होईल ना, आई शप्पथ सांग. कसा चिडवतात बघा, कसा चिडवतात. ती कुत्रा सुद्धा भिवून पळालं यांना. काय असं करताय तुम्ही? जायला तर नुसतं घोडं काढतो. ती कुत्रा पण असेल. आपण आता तर फक्त मला वाटतं पायथ्याशी. आता आपण आलोय सुळकाई देवीच्या मंदिरात. हे बघा वातावरण. चला मित्रांनो, आता आपण आलेलो आहे सुळकाई देवी मंदिरापाशी. तर मंदिरात आता आपण दर्शन घेतलेलं आहे. आता मी तुम्हाला इथला व्ह्यू दाखवतो. चला बघा. तर मित्रांनो, ही जाण्यासाठी पायऱ्या येत्या आणि त्या येण्यासाठी पायऱ्या येत्या. तर अशा पद्धतीने मंदिरात बघितलंच आहे. तर चला आता पुढं आपण जाऊया. आता शेजारी जरा बघूया काय काय कसं वातावरण आहे. तर ह्या साईडला पूर्ण झाडे आहे बघा. जर तुम्हाला मंदिराच्या दर्शनासाठी आला आहे आणि सोबत जेवणाचा डबा वगैरे घेऊन आला असाल तर असं आपण झाडाखाली बसून जेवणसुद्धा करू शकतो. बघा किती भारी लोकेशन आहे. तर छोटे छोटे बोर्डसुद्धा लावले. कृपया झाडांना हात लावू नये किंवा तोडू नका माझ्यावर. तर थोडं दाखवून खाली जाऊन दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो, आपण हायवेला जाऊन पडलो असतो. तर अशा पद्धतीनं ही झाडं आहेत मित्रांनो. किती सुंदर आणि शांतमय वातावरण आहे. तर मित्रांनो, तुम्ही सुळकाई देवीचं मंदिर बघितलंच, पण आता हे रस्ता तुम्हाला दाखवता गाडीवरच आहे. वाव, अमेझिंग. वातावरण पण मस्त झालं. वातावरण क्लास. गाडी जरा थांबवून दाखवतो. बघू शकता ह्या साईडला सुद्धा रान, ह्या साईडला सुद्धा रान आहे. मागं बघू शकता मंदिर. स्ट्रेट लाईन रस्ता. तर मित्रांनो, आता आपण आलोय रेवण सिद्धनाथाच्या मंदिरात. तर आपण आता जाऊया मंदिरात. चला तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवते. असं काही ते मंदिर आहे. जाऊया आता मंदिरात. तर मित्रांनो, आता आपण देवापासून आलोय. थोडी भूक लागल्या म्हणून नाश्ता करायला थांबले. आता आपण भेटू परत. अमृताची गोड